हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलच्या मार्फत त्यानंतरनं एस-एम क्लासेस पुणे यांच्या संयुक्त विद्यमानानं आपण शैक्षणिक उपक्रम राबवत असतो, ज्यामध्ये सेट-नेट परीक्षा जी प्राध्यापक भरतीसाठी किंवा प्राध्यापक पात्रतेची संदर्भातील असते, त्यानंतरनं टी-ई-टी परीक्षा आणि सी-टी-ई-टी परीक्षा, त्याचबरोबर टेट परीक्षा, ज्यामार्फत शिक्षकांची पात्रता आणि शिक्षक भरती संदर्भातील टेट परीक्षा, या सर्व परीक्षा संदर्भात आपण आपल्या चॅनलमार्फत, आपल्या क्लासेसमार्फत आपण मार्गदर्शन करत असतो. त्याचबरोबर आपण एम-पी-एस-सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या शिक्षण खात्याअंतर्गत परीक्षा, ज्यामध्ये केंद्रप्रमुख, उपशिक्षणाधिकारी, त्यानंतरनं शिक्षण अधिकारी, तत्सम परीक्षा संदर्भात देखील आपण आपल्या चॅनलमार्फत मार्गदर्शन करत असतो. त्यानंतर डाएट कॉलेजच्या प्राध्यापकांभरती संदर्भात पण आपण मार्गदर्शन करत असतो. तर आज आपण आणि या सर्व परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करत असताना आपण 2 ग्रुप तयार केलेले आहेत, जे तुम्हाला WhatsApp ग्रुप पण आहे आणि टेलिग्राम ग्रुप पण आहे. ज्यांना याच्या दोन्ही पण ग्रुपच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. ज्यांना ग्रुप जॉईन करायचा आहे, त्यांनी त्या लिंकवर जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता, ज्यामार्फत तुम्हाला अद्ययावत या सर्व वरील परीक्षासंदर्भात अद्ययावत माहिती दिली जाणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी त्यामधील पेपर क्रमांक 1 आणि पेपर 2 असतात. त्यापैकी पेपर क्रमांक 1 जो आहे, इयत्ता 1ली ते 5वी प्राथमिक स्तरासाठी, तर त्या पेपर 1चा अभ्यासक्रम नेमका काय आहे, कशा पद्धतीचे कोणकोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात, याविषयी आपण ओळख करून घेणार आहोत. चला तर मग, एकूण यामध्ये 5 मुख्य घटक आहेत. पहिला आपण पाहिलं भाषा 1, भाषा 2 म्हणजेच प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा. या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 व भाषा 2 अशी विभागणी केलेली आहे. भाषा 1 मध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, हिंदी इत्यादी भाषांचा समावेश होतो. तर भाषा 2 मध्ये इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी या विषयाचा समावेश होत असतो. इयत्ता 1ली ते 5वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम यासाठी राहणार आहे. त्यानंतरनं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगानं बघा, तुम्ही डी-एड किंवा बी-एड करत असताना हे सर्व अभ्यासलेलं आहे, पण आपल्याला परीक्षाभिमुख अभ्यासायचं आहे. तर या हे जे आहे शैक्षणिक मानसशास्त्रासंबंधित वर्ष 6 ते 11 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधित प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर विशेष गरजा असणारे बालक, मतिमंद, गतिमंद यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असणार आहे. तसेच विविध विषयाच्या अध्यापन पद्धती, त्यानंतर मूल्यमापनाच्या पद्धती, सर्वकष मूल्यमापन, सातत्यपूर्व मूल्यमापन, अध्यापनाच्या पद्धती आपण जर पाहिलं तर इंडक्टिव्ह, डिडक्टिव्ह मेथड, त्यानंतरनं भूमिका पालन प्रतिमानं अध्यापन पद्धती आणि अध्यापनाचे संकल्पनावर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर मूल्यमापनाच्या पद्धती आणि त्याच्या प्रकारावर देखील प्रश्न विचारले जातात. या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका म्हणजे तुम्ही डी-एड किंवा बी-एड करत असताना जो सिलेबस अभ्यासक्रमावर आधारित सध्या राज्यात सुरू असलेल्या विहित पाठ्यक्रमा लागू राहील, म्हणजेच शैक्षणिक अध्यापनशास्त्र आणि मानसशास्त्राचा. त्यानंतर चौथा जो मुख्य विषय आहे तो आहे गणित. गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता म्हणजे बेसिक संकल्पनावर आधारित समस्या निराकरण व गणितीय विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित असणार आहेत. गणित विषयाची व्याप्ती इयत्ता 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमावर असणार आहे. त्यानंतर शेवटचा जो पॉईंट आहे तो परिसर अभ्यास. बघा, परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित असणार आहेत. म्हणजे हे वरचे जे विषय आहेत, जसं की गणित अध्यापन पद्धती कोणत्या, त्यानंतर समाजशास्त्राच्या अध्यापन पद्धती कोणत्या, यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर परिसर अभ्यासाची व्याप्ती इयत्ता 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार, कारण की आपण जर पाहिलं तर इयत्ता 1लीमध्ये कुठेही विज्ञान शिकवलं जात नाही, परिसर अभ्यास आहे त्याच्या ठिकाणी. म्हणजे विज्ञान विषयाची अवेअरनेस किंवा जाणीव निर्मिती या परिसर अभ्यासातून विद्यार्थ्यांमध्ये केली जाते. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 मध्ये इयत्ता 1ली ते 2री स्वतंत्र परिसर अभ्यास हा विषय नाही.
परिसर अभ्यास विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे. इयत्ता 3री ते 5वीच्या प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमात 2004 मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील. आता हे सर्वांना तुम्हाला कळालं. एकूण 5 मुख्य विषय आहेत, त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. आता त्याची काठिण्य पातळी काय असणार आहे, तर वरील सर्व विषयाच्या इयत्ता 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमातील घटकावर माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे समकक्ष प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. आता तुम्हाला दुसरा एक प्रश्न पडेल की एकूण प्रश्नपत्रिका किती मार्काची असणार, प्रश्न किती असणार आहेत. तर बघा, प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत 150 प्रश्न विचारले जाणार आहेत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. प्रश्न किती, तर 150. आता प्रत्येक प्रश्न एक मार्काला, म्हणजे गुण पण 150च असणार आहेत, गुण 150च. आता तुम्हाला दुसरा प्रश्न पडेल की याला किती वेळ आहे, तर तुम्हाला या प्रत्येक पेपर 1ला तुम्हाला 2.5 तास आहे. 2 तास 30 मिनिटाचा कालावधी तुम्हाला हा पेपरचं सोडवण्यासाठी मिळणार आहे. बरोबर आहे. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल की 2.5 तासाचा कालावधी आहे पेपर 1साठी. पेपर 2साठी तितकाच कालावधी आहे. आपण ते पुढे बघणारच आहोत. म्हणजे तुम्हाला समजलं की सिलेबस, अभ्यासक्रम काय आहे आणि प्रत्येक घटकावर हे जे 5 घटक बघितले आपण, बालमानसशास्त्र, भाषा 1, भाषा 2, त्यानंतर बालमानसशास्त्र, त्यानंतर गणित आणि परिसर अभ्यास, हे जे 5 घटक आहेत, प्रत्येक घटकावर तुम्हाला किती प्रश्न विचारले जाणार आहेत, तर प्रत्येक घटकावर म्हणजे 5 घटक गुणवले 30, म्हणजे प्रत्येक घटकावर, म्हणजेच पहिला कोणता घटक आहे, भाषा 1 मराठी आपण धरलं, मराठीवर 30 प्रश्न विचारले जातील. इंग्रजीवर 30, इंग्रजीवर किती विचारले जाणार आहेत, 30. गणितावर 30 प्रश्न, परिसर अभ्यासावर 30 प्रश्न. बरोबर आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला 5 घटकाला 30 पंचे 150 प्रश्न 150 गुणांसाठी तुम्हाला विचारले जाणार आहेत. हे समजलं. आता तुम्हाला दुसरा प्रश्न पडेल की तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी 150 पैकी 90 गुण घ्यायचे आहेत आणि तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर 83 मार्क घ्यायचे आहेत. हे झालं पासिंग. इथं तुम्हाला मेरिट नसतं. तुम्ही जरी 150 पैकी 150 मिळवलं तरी तुम्हाला काही जॉब लगेच मिळणार नाही. फक्त पात्र होणं गरजेचं आहे. आता तुम्हाला संदर्भ ग्रंथ कोणते वापरायचे, प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम, प्रचलित अध्यापन शिक्षण पदविका म्हणजेच BEdचा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम, हे देखील तुम्हाला मानसशास्त्रासाठी, त्यानंतर अध्यापन पद्धतीसाठी महत्त्वाचं आहे. संबंधित विषयाची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इयत्ता 1ली ते 10वीची पाठ्यपुस्तकं हे तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. तर अशा पद्धतीनं एकंदरीत पेपर 1 जो TETसाठी द्यायचा असेल, आणि हा पेपर BEdचे पदवीधारक विद्यार्थी देखील देऊ शकतात. यापूर्वी फक्त DEd त्यांना संधी दिली जात होती, पण आता BEdवाले पण पेपर 1 देऊ शकतात. त्यामुळं जर आणि पेपर 1चा महत्त्व काय आहे, जर तुम्ही पेपर 1 पात्र झालात तर सर्वात जास्त जागा ह्या पेपर 1च्या असतात, म्हणजे प्राथमिकच्या, त्यानंतर माध्यमिकच्या, आणि त्याच्यानंतरनं सर्वात कमी असतात उच्च माध्यमिक 9 ते 12च्या. त्यामुळं जर त्याला पात्र व्हायचं असेल तर पेपर 1 खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळं आताच सुरुवात करा अभ्यासाला. आणि जर तुम्हाला क्लास जॉईन करायचे असतील तर मी स्वतः प्राध्यापक शिवदास मुंडे, माझा नंबर आहे 9689047738. या नंबरला व्हॉट्सअपद्वारे तुम्ही चॅटिंग करून क्लास जॉईन करू शकता किंवा फोन देखील करून क्लास जॉईन करू शकता. धन्यवाद.